नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याचे अपडेट बघणार आहोत जे उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर हे अपडेट आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, फोर्टिस टू एक्वायर बेंगलुरूज पीपल ट्री हॉस्पिटल्स ₹4 430 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी TMI हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी बिलकुल तयार आहे. आणि मित्रांनो, ही डील होणार आहे 430 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया श्री सिमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, श्री सिमेंट टू इन्व्हेस्ट ₹2000 कोटी इन महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, श्री सिमेंट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्राच्या विदर्भ रिजनमध्ये 2 MTPA म्हणजे मिलियन टन्स पर ॲनमचा सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करण्यासाठी 2000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, करंटली श्री सिमेंटची कॅपॅसिटी आहे 68 मिलियन टन्स पर ॲनमची. आणि या कॅपॅसिटीला नेक्स्ट 3 इयरमध्ये 80 मिलियन टन्स पर ॲनमपर्यंत वाढवण्याचा श्री सिमेंट लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे. आणि याच अपडेटमुळे श्री सिमेंट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IGL फॉर्म जॉईंट व्हेंचर विथ हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट फॉर बायोफ्युल प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या कंपनीने हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? कॉम्प्रेन्स बायोगॅस प्लांट्स आणि बायोफ्युल प्रोजेक्ट्स सेटअप करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राईट्स साइन MOU विथ बोट्सवाना गव्हर्नमेंट टू मॉडर्नाइज ट्रान्सपोर्ट अँड रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ द रिपब्लिक ऑफ बोट्सवाना रिप्रेझेंटेड बाय द मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इन्फ्रास्ट्रक्चर. कशासाठी? बोट्सवानामध्ये ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशनसाठी. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे राईट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक गेट्स अ टॅक्स नोटीस ऑफ ₹782 कोटी. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडला टॅक्स नोटीस रिसीव्ह झाला आहे 782 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा स्टील लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा स्टील फेस टोटल GST लायबिलिटीज ऑफ ₹1132 कोटी इन झारखंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीला ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ CGST आणि सेंट्रल एक्साइज जमशेदपूर झारखंड कडून ऑर्डर रिसीव्ह झाला आहे 1132.18 कोटी रुपये टोटल लायबिलिटीज पे करण्यासाठी, ज्यामध्ये 493.35 कोटी रुपयाची GST आणि 638.83 कोटी रुपयाची पेनल्टी इन्क्लूड आहे. आणि याच अपडेटमुळे
टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, फिच टर्न्स पॉझिटिव्ह ऑन वेदांता रिसोर्सेस सिटिंग डिलेव्हरेजिंग अर्निंग्स आउटलुक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फिच रेटिंग्सने वेदांता लिमिटेडच्या यूके बेस पेरेंट वेदांता रिसोर्सेस लिमिटेडचा आउटलुक रिवाईज केला आहे. स्टेबल पासून आता केला आहे पॉझिटिव्ह, आणि याच जबरदस्त अपडेटमुळे वेदांता लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टायटन एक्सपेक्ट वॉच बिझनेस टू क्रॉस $1 billion सेल्स मार्क इन नेक्स्ट 2 years. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टायटन ही कंपनी आपल्या वॉच बिझनेसला घेऊन व्हेरी बुलिश आहे, आणि कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा म्हणजे या वॉच बिझनेसचा सेल्स येणाऱ्या नेक्स्ट 2 इयरमध्ये $1 billion पर्यंत टच करेल. आणि कंपनी बिझनेस वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करत आहे इथे आपण बघू शकतो. प्रीमियमजेशन, रिटेल फुटप्रिंट एक्सपान्शन, तसेच कंपनी वॉच बिझनेस आपला इंटरनॅशनल लेवलवर देखील जबरदस्तपणे वाढवणार आहे, असे कंपनीने येथे सांगितले आहे. आणि याच अपडेटमुळे टायटन कंपनी लिमिटेड ही टाटा ग्रुपची कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स आर्म टू बाय 100% स्टेक इन सिंगापूर बेस नोवाबी फॉर 25 million euros. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी टाटा केमिकल्स इंटरनॅशनल PTE ने शेअर परचेज ॲग्रीमेंट साइन केला आहे. कशासाठी? नोवाबे PTE लिमिटेड या प्रीमियम ग्रेड सोडियम बायकार्बोनेटच्या सिंगापूर बेस मॅन्युफॅक्चरर कंपनीमध्ये 100% इक्विटी शेअर खरेदी करण्यासाठी कंपनीने हा ॲग्रीमेंट साइन केला आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस टू एक्वायर साऊथ आफ्रिकाज ट्विझा फॉर ₹1118.7 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड ही कंपनी ट्विझा प्रोप्रायटरी लिमिटेड या कंपनीमध्ये 100% शेअर कॅपिटलचे परचेज करण्याची वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीने घोषणा केली आहे. आणि अशा प्रकारे कंपनी आपला बिझनेस इंटरनॅशनल लेवलवर वाढवत आहे. तसेच आपला बिझनेस आफ्रिकन बेवरेजेस मार्केटमध्ये अजून मजबूत करत आहे. आणि याच अपडेटमुळे वरुण बेवरेजेस लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.